त्याच्यामुळे जेवढा वेळ आपण वाया घालू नाही तेवढा आपल्याला फायदा मिळेल. त्याच्यामुळे विनंती करेन लगेचच फील्ड पोझिशन तुमची सजून घ्या. गावदेवी सतरंगी क्रिकेट संघ हेदुडणे. आणि विनंती करेन की जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीवरती कोणी राहून टीम कॉन्फरन्स मीटिंग करू नका. सध्या तरी मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी जी बाईक आहे ती बाईक तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आहे. 2 कूलर सुद्धा त्या स्पर्धेच्या माध्यमातून ठेवण्यात आलेले आहेत. ज्याचा चांगला खेळ राहील त्याला आपण आजच्या दिवसाच्या संध्याकाळी आपण पाहणार आहोत ही बाईक उचलत असताना. पण तो कोणाचा काम चांगला राहील. कालच्या दिवसामध्ये चेंज द गेम वडवली बी संघानं अंतिम फेरीमध्ये आपलं स्थान टिकून ठेवलेलं आहे. आजच्या दिवसातल्या 8 संघांपैकी कोणता संघ त्या शेवटच्या मॅचमध्ये अर्थातच विरोधात टीम चेंज द गेम वडवली बीच्या खेळणार आहे. हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल गावदेवी वसार आणि त्यांच्या विरोधात गावदेवी सतरंगी क्रिकेट संघ हेदुडणे या 2 टीममध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. टीम वसारच्या माध्यमातून क्रिकेटचा परिपक्व खेळ खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला लढावं लागतं. आणि मागच्या मॅचमध्ये काय लढाऊ वृत्ती तुम्ही पाहिली. जिथे थोडासा संघर्ष जास्त वाढत होता तिथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला 24 धावसंख्येचा वादळ मैदानाच्या आतमध्ये ज्याने जय जलेश्वर वाडेकर संघाला पराभवाचा धक्का चारला. नशीब प्रशांत त्याचं नाव, त्याच्या बॅटमधून 24 धावा तुम्हाला इंडिव्हिज्युअल पाहायला मिळाला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये नवीन मॅचला आपण सुरुवात करत आहोत जिथे गावदेवी वसार आणि त्यांच्या विरोधात संघ गावदेवी सतरंगी क्रिकेट संघ हेदुडणे. नितीन म्हात्रे आणि साजन फुलोरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. 4 ओव्हरची मॅच. लिमिटेड ओव्हरच्या षटकामध्ये नेहमी रोहित पाटीललाच तुम्ही बघितलं पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना. आता सध्या तरी तोच जिम्मेदारी मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या मॅचमध्ये घेतोय. पहिल्या मॅचमध्ये चांगला परफॉर्म राहिला. पहिल्या मॅचमध्ये बॉलिंग करत असताना 17 धावा 4 विकेट ज्याच्या नावावरती तुम्ही पाहिलं रोहित पाटील. आता त्याला सध्या तरी तुम्ही बघत आहात ओव्हर नंबर पॉवर प्लेच्या पहिल्या आलाय आणि त्या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्या समोर आहे तो म्हणजे नितीन म्हात्रे. चिंट्या नावाने प्रसिद्ध आहे. गतवर्षी मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी त्याला वासरू बदलापूरच्या स्पर्धेमध्ये मिळाला. तेव्हापासून या खेळाडूचा खेळ जर आपण पाहिला तर खेळ खूप डेव्हलप झालाय. आणि एक असा खेळाडू ज्या खेळाडूच्या कधी पद्धतालित्याचा तुम्ही विचार करूच शकत नाही. जरी आपण पाहिलं गेलं तर बॅकफुटला जाऊन मोठे स्ट्रोक खेळणं, त्याच्यानंतर फॉलिंग स्लॉक स्वीप हा त्याचा आवडता फटका आहे. फॉलिंग स्लॉक स्वीप जास्त तो खेळत असतो. परंतु त्याच्यासमोर एक असा गोलंदाज आहे ज्या गोलंदाजाने अनेक वेळा खुळ्या गटातून खेळत असताना आपल्या हेदुडणे गावाचं नाव ज्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावरती पुढे सरकवलं तोच मॅन इन गोल्डन फॉर्म रोहित पाटील त्याच्या अगेन्स्ट. चांगली रंगलेली मॅच अशा अपेक्षा बाळगूया आणि करूया सामन्याला सुरुवात. पंचांचा सिग्नल ग्रीन. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल. व्हेरी फर्स्ट बॉल. ताकद आहे ती ताकद का वापरावी नव्हे त्याचाच विचार केला रोहित पाटीलने. लेन ठेवली थोडीशी मागे. लेन बॉलवरती थोडासा टॉस झाला चेंडू. बॅटच्या फ्लोमध्ये येऊ न देताना बॅटच्या रेंजपासून थोडासा लांब ठेवला चेंडू नितीन म्हात्रेच्या आणि पहिला चेंडू डॉट फेकत असताना. मागच्या मॅचमध्ये सुद्धा रोहितची अशी सुरुवात झाली. त्या रोहितला आता या मॅचमध्ये सुद्धा सुरुवात चांगली करताना बघताय. सेकंड बॉल कड आहे. विकेट मिळेल आणि फलंदाज होईल बाद. महत्वाची विकेट या मॅच मध्ये मिळवत असताना रोहित पाटील पहिल्या बॉलवरती जरूर अपयशी ठरत असताना तुम्हाला पाहायला मिळाला नितीन. परंतु ऑनसाइडला आता खेळण्याचा प्रयत्न, आताही अपयशी. पहिली विकेट रोहित पाटीलच्या खात्यामध्ये. बॅट्समन आउट. माध्यमातून चांगली बॉलिंग करत असतो आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये विकेट टेकर बॉलर म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. त्याच रोहित पाटीलला पहिल्याच ओव्हरमध्ये महत्वाची नितीन म्हात्रेची विकेट घेताना तुम्ही बघितलं. चिंचवलीच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंटची बाईक सुद्धा मिळाली होती, फ्रीज मिळाली होती. त्याच नितीन म्हात्रेला मैदानाच्या बाहेर जाताना तुम्ही पाहिलं आणि आता मैदानाच्या आतमध्ये आलाय रवी वायले. पहिली विकेट गमावली आहे. 4 ओव्हरचा सामना आहे आणि या 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये ओपनिंग जोडी फोडणं ही महत्वाची होती आणि ती ओपनिंग जोडी फोडली आहे रोहितनं.
रविवारी समोर बॉल पुन्हा एकदा कॉट बँड होईल फलंदाज बाद लागोपाठचा दुसरा चांगले लेंथ अँड लाईन बॉलला आता फिरवलं गेलं आणि रवी वायले समोर स्लोवर बॉल विकेट मिळते दुसरी लागोपाठचा दुसरा गडी बाद. मध्ये व्हेरिएशन कदाचित असावं. हा पहा ओव्हर द विकेटने रोहिताला बॅक ऑफ द लेन जी बॅक ऑफ द हँडने बॉल टाकला गेला. लेंथ चांगली होती ऑफस्टंपवरून थोडासा बाहेर काढला गेला. हलकीशी कडा रवी वायरेचा काम तमाम या ठिकाणी करत असताना रोहित पाटील. मागच्या मॅचमध्ये तुम्ही जर पाहिलं तर जेव्हा संघ अडचणीमध्ये असताना सूरज दुधकरचं चांगलं प्रदर्शन राहिलं परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये जिथे 12 धावसंख्येची गरज होती अगेन्स्ट रवी वायलेने सिक्सर ठोकला तेव्हा तो सामना पुढे आला होता. परंतु आता त्याच रवी वायलेला स्वस्त्यामध्ये बाद होताना तुम्ही बघितलं खातही खोळू दिले नाही. आतापर्यंत 2 विकेट गमावले गेल्यात संघ वसारने. आकाश मात्रे इन ॲक्शन मध्ये नंबर 4 वरती. हॅट्रिक बॉल तोही चांगला लेंथ वरती. लेंथ मध्ये एकदा जर इम्प्रुव्हायझेशन करायचं झालं ना तर रोहित पाटील वारंवार विचार करतो. नवीन बॅट्समनला रीड करणं, नवीन बॅट्समनची मुवमेंट पाहणं, ज्या लेंथवरती त्याला इम्प्रूव्हमेंट करायचं आहे मग तिथे तो गती जनरेट करत असतो. मागचा बॉल थोडासा कमी गतीचा होता, हा थोडासा जास्त गतीने बॉल तुम्हाला पाहायला मिळाला समोर आकाश मात्रेच्या डॉट फेकत असताना. चांगला बॉल, पुन्हा एकदा चांगला बॉल. 5वा चेंडू सातत्याने एकाच लेंथवरती फक्त व्हेरिएशन तुम्हाला त्याचे पाहायला मिळाले. काय सुपर बॉलिंग. कदाचित या स्पर्धेमधला निर्धाव षटक राहू शकतो का त्याचा आता आपण विचार करू शकतो. कालच्या दिवसातला कारनामा जर आपण पाहिला तर निर्धाव षटकाचा कोणाचाही झाला नाही. काल खूप चांगल्या प्रकारे या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही मॅचेस बघितल्या परंतु या दुसऱ्या मॅचमध्ये सुंदर एफर्ट, सुंदर बॉलिंग करत असताना रोहित पाटील आणि निर्धाव षटक त्याच्या नावावरती या मॅचमध्ये राहील का. यावेळेलाही तांबला निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा जरा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात रोहित पाटीलसाठी. या स्पर्धेतला पहिला गोलंदाज ठरलाय ज्याच्या नावावरती निर्धाव षटकाचा कारनामा राहिलाय. जास्त घेऊ नका, आपल्याला ते अलाउड नाहीये कारण स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये आपण एक मॅच एक्स्ट्रा पाहणार आहोत. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा बॅड लाईटचा इम्पॅक्ट नको. मॅनेजमेंट कमिटी वारंवार आम्हाला सूचना सांगेल ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. खातही आतापर्यंत खोल दिलं नाही. 2 विकेट जर तुम्ही पाहिले तर 2 विकेट मैदानाच्या बाहेर स्वस्त्यात गेले. मी तर म्हणेन नितीन मात्रेचं जाणं कुठेतरी डोकादुखीच ठरलं. कारण नितीन मात्रे कसा फलंदाज होता जो कोणत्याही पद्धतीने खेळू शकतो, कोणत्याही पद्धतीने त्याची बॅटिंग नेहमी तुम्हाला चांगली पाहायला मिळाली आहे. लाईव्ह कमेंटवरती जर आपण गेलो तर खूप चांगल्या प्रकारे शुभेच्छा दिल्यात. राम सुर्वे याने हेतूटने संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. त्यानंतर आपण पाहिलं जयेश पवार यांनी अतुल भोईरला खरं तर ऑन फायर म्हटलं होतं परंतु तो संघ मैदानाच्या बाहेर गेलाय. लालचंद्र भंडारी व्लॉग्स यांच्या सोशल अकाउंटवरून हेतूटने टीमसाठी ऑल द बेस्ट आलेले आहेत. सो या लाईव्ह चॅट सध्या तरी तुम्ही बघत आहात ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये एकही धाव नाहीये. आता मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये आला यश काळन. यंगस्टर जेव्हा तो या टीममध्ये होता तेव्हा त्याच्या प्रदर्शनामध्ये त्याने असं कौशल्य दाखवलं त्याला ॲज अ बॉलर म्हणून चांगली वर्णी टीमच्या कॅप्टनने पुढे आणलं. त्याच्यामुळे आपण नेहमी क्रिकेटच्या परिपटलावरती जेव्हा यंगस्टर असतो तेव्हा आपली चांगली कामगिरी होते, तेव्हा आपल्याला टीमला सपोर्ट करायचा असो, लीड करायचा असो, तेव्हा अशा खेळाडूंचा नेहमी तुम्ही चांगला खेळ बघितलाय. आता विश्वास दाखवला गेलाय यश काळांवरती. नेहमी विश्वास त्यांनी जपलाय. आपल्या टीम मध्ये तो नेहमी चांगली कामगिरी करत असतो. आता त्याला चांगलीच कामगिरी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून दोन्ही टीमचे प्रेक्षक पाठीराखे आम्हाला ऐकत असतील त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. साजन समोर पहिलाच बॉल, लुवो फुल टॉस. गती होती परंतु लुवो फुल टॉस, जास्त फ्लाईट दिले नाही. ऑफसमच्या अगदी हलकासा आतमधून चेंडू ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातामध्ये आणि इथनं डॉट बॉलची समाप्ती. आतापर्यंत 7 चेंडू पूर्ण झालेत. 7 चेंडूमध्ये एकही धाव नाहीये. विकेट 2 गेल्यात. नेक्स्ट बॉल
राऊंड द विकेटने बॉलमध्ये अपिश खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर डाऊन दी बॉल, सुंदर कॅच पकडली गेली स्वीपर कव्हरला, ज्या ठिकाणी नचिकेत भंडारी होते त्याच्या हातामध्ये सुंदर झेल फलंदाज, तिसरा बाद. डॉट बॉल आपण पाहिलं ना तर 3 विकेट गेल्यात. जर आपण 8 बॉल आतापर्यंत फेस होताना पाहिला त्या 8 बॉलवरती एकही धाव नाहीये. आता सर्व दारोमदार जे असेल ना ती सूरज दुधकरवर असणार आहे, कारण विस्फोटक फलंदाज आहे. नेहमी त्याच्या बॅटिंगमध्ये सिच्युएशन हँडल करण्यासाठी मोठमोठे फटके तुम्ही पाहत असतात. आता उजव्या हाताच्या बॉलरसाठी अर्थातच यश काळांसाठी हे मोठं टार्गेट असेल की सूरज दुधकरला कसं बाद करावं. दुसऱ्या बाजूला सूरज दुधकरही विचार करत असेल की आता संघ अडचणीमध्ये असताना आपण अटॅक करायला हवा. राऊंड द विकेट, लोवर फुल टॉस, रणनीती साफ, चांगली रणनीती, प्रेझेन्स ऑफ माइंडने बॉल, माहिती आहे डावखुरा त्याचा बॅट्समन आक्रमकतेचा आहे, त्याच्यासाठी ऑप्शनचा हलकासा बाहेर या ठिकाणी ठेवण्यात आला आणि डॉट बॉलची अजून एक समाप्ती. 9 बॉलमध्ये एकही धाव आतापर्यंत बनली नाहीये. 3 विकेट गेल्यात. रेशो डॉट बॉलचा विकेटचा जास्त आहे आणि यश कळन तर कमाल करतो या ओव्हरमध्ये. लेंथ बॉल ऑन साइडला टू एंड वरती, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, बॉल चाला मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा पहिला तडाखा यश काळांच्या विरोधातला सूरज दुधकरचा षटकार. नऊ चेंडूमध्ये स्ट्रगल करणारा वसार संघ, मैदानाच्या आतमध्ये सूरज दुधकर नावाचा एकमेव असा आशेचा किरण जो त्या मॅचला अडचणीमध्ये असताना पुढे नेऊ शकतो आणि संकट मोचक आहेत. नेहमी संकटामध्ये असलेल्या सामन्याला कधी वळवण्याची ताकद ठेवणारा डावकुऱ्यात आणि मोठमोठे फटके खेळणारा सूरज दुधकर आणि त्याच्या बॅटमधून 10व्या चेंडूवरती पहिला सिक्सर आणि पहिल्या धाबा टीमच्या स्कोरकार्डवरती जोडल्या गेल्यात. आमचे स्कोररही विचार करत असतील की मला संधी कधी मिळणार धाव वाढवायला, परंतु त्याला संधी मिळाली, सिक्सर आलाय. राऊंड द विकेटने कमी गतीचा फसवला गेलाय, अडकवलं गेलं, ट्रॅप होता आणि त्या ट्रॅप मध्ये मोठा मासा गळाला गुंतावत असताना यश काळांच्या खात्यामध्ये ही विकेट, फलंदाज सूरज दुधकर बाद. कामगिरीवरती वसार संघ कधी निश्चित नसतो, कधी नाराज नसतो, परंतु ती नाराजी प्रेक्षकांमध्ये सुद्धा स्पष्ट दिसत असावी. होम ग्राउंड आहे, ज्या ग्राउंडवरती आपण नेहमी सराव करतो, ज्या ग्राउंडवरच्या गुप्त वाटा आपल्याला माहीत आहेत, त्या ग्राउंडवरती आपला पराभव होणं, असा वाईट खेळ होणं, थोडासा चुकीचा खेळ होणं, या थोड्याशा गोष्टी आहेत, या भावनांनी असतात. कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन. क्रिकेटमध्ये भावना खूप मॅटर करत असतात. सध्या तरी आपण असंच म्हणू की वसार संघांच्या पाठीराख्याच्या भावना थोड्याशा दुखावल्यात. 11व्या बॉलवरती ही विकेट मिळणं, 10व्या बॉलवरती सिक्सर येणं, सूरज दुधकरचं बाद होणं, आतापर्यंत 4 गडी गमावणं, या सगळ्या भावनांनी पाठीराख्यांना थोडंसं नाराज केलेत वसार संघाने. शेवटचा बॉल फेकायचा आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जगदीश दुधकर टीमचे कॅप्टन आहेत. कॅप्टनची जिम्मेदारी नेहमीच मोठी असते, परंतु आता फ्रंटलाईन बॅट्समनने जिम्मेदारी आपल्या खांद्यांवरती घेतली नाही. फ्रंटलाईन बॉलरचा जर आपण विचार केला ना तर रोहित पाटीलचं निर्धाव षटक ज्याच्यामध्ये 2 विकेट आले, यश काळांचं आतापर्यंत सुंदर काम, त्याच्या विरोधात फक्त एक सिक्सर आला, त्याच्या नावावरती 2 विकेट राहिला. हा बॉल जर परफेक्टली टप्प्यावरती आला ना तर जगदीश जरूर कार्यक्रम करू शकला असता, परंतु यॉर्कर बॉल परफेक्ट टाकला, डायरेक्ट हिट, काम तमाम. फलंदाज जगदीश सुद्धा परतेल मैदानाच्या बाहेर. या ओव्हरमध्ये 3 विकेट, फक्त 6 धावसंख्या आणि टॉप गिअर मध्ये बॉलिंग केली फ्रंटलाईन बॉलरने. अर्थात यश कालांची सुपर डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळाली. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद, फक्त 6 धावसंख्या. टीम गावदेवी वसार. तुम्हाला जर कोणता संकोच असेल तर तुम्ही क्लिअर डिसिजन बघू शकता. सुपर कॅमेरा वर्किंग. सध्या तरी अपडेटिंगच्या भूमिकेमध्ये सुजल होते, आता बसतील धीरज. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये तुम्ही बघितले ॲज अ सेलिब्रिटी कॉमेंटेटर, सेलिब्रिटी कॅमेरामॅन योगेश.
आणि दुसऱ्या बाजूला राज, जे राज करतात. खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट डॉट इनचं मी कौतुक करेन. जय मोसोबा चषक वसार सध्या तरी ते हँडल करतात. भगवा चषक उंबाडे या ठिकाणी सुद्धा ग्रामीण टेनिस क्रिकेटची वाहिनी आहे. आणि कोंढेरी या ठिकाणी सुद्धा ग्रामीण टेनिस क्रिकेटची वाहिनी. म्हणजेच तुम्ही विचार करू शकता की 3 जागेवरती आजच्या दिवसामध्ये त्यांचं थेट लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही अनुभवू शकता. मित्रांनो, खूप चांगल्या प्रकारे ही वाहिनी आहे. आतापर्यंत 83,000 सबस्क्रायबर त्यांचे कंप्लीट झालेले आहेत. मी विनंती करेन 86 झालेले आहेत. मी विनंती करेन की 1 मिलियन पर्यंत पोहोचवण्यासाठी या वाहिनीला तुमची मदत आहे. तुम्ही करू शकता. तुम्हाला फक्त एकच करायचं आहे की जेव्हा तुम्ही ग्रामीण टेनिस क्रिकेट डॉट इन वाहिनी ओपन कराल तेव्हा फक्त पहा की या वाहिनीला सबस्क्राईब केलंय का नाही. केलं असेल तर तुमचा आभार, आणि केलं नसेल तर मी विनंती करेन की त्या वाहिनीला जरूर तुम्ही सबस्क्राईब करा. हर्षद भंडारे आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. मागच्या मॅचमध्ये थोडीशी स्ट्रॅटेजी चेंज होती. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये हर्षद भंडारीला दुसऱ्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहिलं, परंतु आता तिसऱ्या ओव्हरमध्ये आला हर्षद भंडारी. अडचणीमध्ये संघ. आकाश मात्रेलाही माहिती आहे की या स्पर्धेला जशी आपण सांभाळली आहे तशी आता मॅचला सांभाळण्याची वेळ. खरं तर आकाश मात्रेकडे तेवढी क्षमता आहे. अनेक वेळा क्रीडांगणामध्ये त्याचे मोठे स्ट्रोक तुम्ही पाहिलात. अनेक वेळा मैदानाच्या आतमध्ये तो बॉलरला नक्कीच महागडा ठरवत असतो. आता तीच जिम्मेदारी, त्या जिम्मेदारीचा खेळ त्याच्यावरती मोठा जबाबदारीचा आलाय आणि त्याला जबाबदारी आता स्वीकारायची आहे. व्हाईट बॉल नंतर गती आहे. बॉल मध्ये विकेट मिळू शकते कॉन्फिडंटली. वेल जज कॅच. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाले. भूषण त्या ठिकाणी होते. भूषणच्या हातामध्ये झेल. आकाश मात्रे सुद्धा बाद लागणारा झटका 6वा. एकीचं बळ काय असतं ते आता तुम्हाला समजलं असेल. टीम हेदूटने या टीमकडे पहा. आता गावातले 2 संघ एकत्रित झालात. कल्याण डोंबिवली विभागातल्या खरं तर टॉप 10 टीमपैकी या टीमची गणना केली जाते. आणि आपण एकत्र जेव्हा येऊन चालतो ना तेव्हा आपण आपल्या माध्यमातून चांगला खेळ करूच शकतो. सध्या तरी गावदेवी सतरंगी क्रिकेट संघ हेदूटने या 2 टीमला एकत्रित येऊन सध्याच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावरती ना आता स्ट्रॉंगेस्ट टीम म्हणून हा हेदूटने संघ झालाय. त्याच्यामुळे त्यांची कामगिरी तुम्ही बघितली. सुपर होत असताना नुकतीच विकेट गेली आहे. यावेळेला पुन्हा एकदा विकेट मिळू शकते. बॉल मध्ये टीमचे कॅप्टन बॉल खाली तुम्हाला पाहायला मिळाले. हातामध्ये जेल टीमच्या कॅप्टनचा अजून एक फलंदाज बाद अविनाश काळन त्या ठिकाणी होते. त्यांनी केलं काम. तमाम बॅट्समनला परतवलं. मैदानाच्या बाहेर लागणारा झटका 7वा. अगदी नाजूक परिस्थिती. सुरुवातीला मेजर असलेल्या इश्यूजला आता मायनर करत पुढे सरकतीये संघ वसार. प्रेक्षक नाराजच असतील, कारण प्रेक्षकांनाही माहिती आहे की सध्या तरी कामगिरीचा काम कमकुवत झालाय. मैदानाच्या बाहेर 7 गडी गेलेले आहेत आणि आता दुर्गेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. हर्षितचा बॉल उचललाय. डाऊन दी बॉल फिल्डर. मित्रांनो, फिल्डर ज्याप्रमाणे आला त्यावेळेला आपल्याला बरोबर पाहायला मिळालं. इथनं विकेट हॅट्रिक संपादित करत असताना या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक एकाच मॅचमध्ये तुम्हाला विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली. निर्धाव षटक राहिलं रोहित पाटीलच्या नावावरती आणि विकेट हॅट्रिक हर्षद भंडारीच्या नावावर. जर पाहिलं गेलं तर 65 धावसंख्येचं होतं, परंतु या मॅच मध्ये कदाचित आपण सगळ्यात लोअर स्कोर पाहू शकतो. आजच्या दिवसामध्ये या खेळपट्टीने भरपूर रंग बदलल्यात. मागच्या मॅच मध्ये मोठ्या टोटल पर्यंत पोहोचला संघ वाडेघर. त्या धावा सुद्धा चेस डाऊन झाल्या आणि या मॅच मध्ये सध्या तरी लो स्कोरिंग वरती वसार. वॉटर बॉल हात खुळू दिले नाही या ठिकाणी. बॅटचा पेस ओपन करण्या अगोदर बॉल अगदी स्टंप वरती आणि 4 पर कंप्लीट करत असताना मैदानाच्या आतमध्ये हर्षद भंडारी तुम्हाला पाहायला मिळाला आणि तब्बल त्याच्या नावावरती लागोपाठचे 4 विकेट.
हा बॉल होता तो बॉल अगदी सरळ मिडल स्टिक वरती मागे गेला, खेळण्याचा प्रयत्न, स्वतःचा बचाव केला आणि तिन्ही स्टंप होते ते तिन्ही स्टंप तिची दुर्दशा करत असताना इथनं फलंदाजाला परतवलं त्यांनी मैदानाच्या बाहेर आणि आपल्या नावावरती 4 विकेट त्यांनी कोरले. काय बॉलिंग सुरू आहे. सुरुवात केली, पाया रचनी केली रोहित पाटीलनं, त्याच्यानंतर उदय आला, उदयनी चांगली बॉलिंग केली आणि आता हर्षद भंडारी 5 विकेट त्याच्या नावावरती राहतील का. सोडून दिला बॉल. सागरलाही माहिती की कशा पद्धतीने खेळावं. हा बॉल त्याने सोडून दिला, फायपर कंप्लीट करू दिली नाही. ॲज अ बॉलर सागरचं कार्य नेहमीच तुम्ही पाहिलंय, परंतु आता बॅटिंगच्या माध्यमातून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते शेवटची जोडी. वाईट चेक करू का. बॉल एक बाकी आहे कारण 4 विकेट. पहिला चेंडू वाईड आला होता त्याच्यामुळे 4 विकेट. त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल 5 झालं. शेवटचा बॉल बाकी आहे. ओ द विकेट. सागर आणि विकेट. सुंदर बॉल. फायपर कंप्लीट करत असताना जोरदार टाळ्याने स्वागत करूया हर्षद भंडारीचं. या मॅच मध्ये फायपर कंप्लीट करत असताना सुंदर बॉलिंग परफॉर्मन्स बाय हर्षद भंडारी आणि पूर्णपणे डॉमिनेट करणारी ही बॉलिंग लाईन 3च ओव्हर मध्ये पाहिलं गेलं तर ऑल आउट संघ करत असताना खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन टीम गावदेवी सतरंगी स्पोर्ट्स हेदुटणेचं. ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन हरवणं तेवढंच कठीण. न्यूझीलंडमध्ये जाऊन हरवणं तसं कठीण. तसं असं वाटत होतं की होम ग्राउंड आहे. या क्रीडांगणाच्या गुप्त वाटाही माहीत, खेळपट्टी कुठे स्ट्रॉंग आहे, खेळपट्टी कुठे आपल्याला साथ देईल, या सगळ्या गोष्टीचा अनुमान लावत असताना मी तर म्हणेन पहिल्यांदाच वसार संघाची अशी स्थिती झाली आहे. याच्या अगोदरच्या क्रिकेटच्या कालखंडामध्ये वसार संघ कधीच आपण एवढा स्ट्रगल करताना बघितला नव्हता. परंतु आता कमेंटसुद्धा भरपूर येतील. यश कलनला MC क्रिकेटरने कमेंट केली आहे की चांगल्या पद्धतीने गेम सुरू आहे. दीपू पाटीलने डिलीट केली आहे कमेंट, म्हणजे काहीतरी त्या ठिकाणी वेगळं असावं. आणि मयूर तरे, उदय पाटील यांच्यासाठी पर 6 साठी त्यांनी 100 रुपये लावले होते. परंतु संघ ऑल आउट प्रतीक देसले असतात. म्हणजेच लाईव्ह कमेंटवरती सध्या तरी जे प्रेक्षक आहेत ना, त्या प्रेक्षकांना कळालं असेल की गावदेवी हा नाव टीम हेदुटने जोडत अनेक वर्ष खेळत असताना पाहायला मिळाले. परंतु त्यांच्या गावामध्ये सतरंगी क्रिकेट संघ हेदुटने या संघाला एकत्रित येऊन काय सध्या तरी काम त्यांचं सुरू आहे. नेक्स्ट मॅच मध्ये खार्डी आणि त्यांच्या विरोधात टीम सरवली, दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्हाला टॉस साठी यायचं. आज एकीचं बळ पाहायला मिळालं. एकीचं बळ काय असतं. एकत्रित 2 संघ आले. 2 संघांमध्ये आपण पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारे सध्या तरी संवाद सुरू आहे. म्हणजेच या 2 संघांना एकत्रित येऊन तुम्ही विध्वंसक बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये घडवत असताना तुम्ही पाहिलं. फक्त 7 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. या 7 धावसंख्या आता किती बॉल मध्ये बनतील त्याचा विचार आपण करूयात आणि इन्व्हाइट करूयात राहुल भोईर यांना खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. चला टॉस साठी टीम खार्डी आणि टीम सरवली. टॉस साठी हा शेवटचा विकेट आपण पाहूयात. शेवटचा विकेट कशा प्रकारे आला. खरं तर इंटरेस्टिंग हा रिप्ले आहे. हा आपण बॉल पाहूया. हर्षद भंडारी पूर्णपणे मागच्या बॉलवरती जो डॉमिनेट करणारा बॉल होता ना तसाच पडला आणि थोडासा क्रॉस झाला. 7 बनवायचे तर ऑन साइडला बॉल हवेमध्ये. रोहित पाटील बॅटिंगच्या माध्यमातून आलाय. पडला बॉल हातामध्ये आला फिल्डरच्या. या बॉलवरती मिळते सिंगल. 7 धावसंख्येचं फक्त लक्ष्य आणि 7 धावसंख्येचं लक्ष्य असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील. 8 धावसंख्येचं लक्ष्य, माफ करा, प्रदीप. स्ट्राइक वरती प्रदीप. बॉटमहँडचा सुंदर वापर. जास्त ताकद नव्हती. हलवार पद्धतीने दुर्गेशकडे बॉल चाललाय. बॉलला त्याने अडवलंय. ह्या बॉलवरती सुद्धा मिळते सिंगल. 8 धावसंख्येचं लक्ष्य असताना आपण सध्या तरी 2 धावा टीमच्या टोटल मध्ये पाहतात. फक्त आता 6 बनवायचे आहेत.
6 धावा बनल्या गेल्या तर एका फटक्याचंच काम. रोहित पाटील नेहमी वेल फिनिशर म्हणून या टीमकडे राहिलाय. त्याच्या बॅटमधून मॅच फिनिश होईल का? ऑन साइडला फक्त दिशा दिली. मोठा फटका येईल म्हणजे मॅच क्लोज येईल. चौकार आलाय आणि फक्त आता 2 धावसंख्येचं लक्ष